आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या अनुषंगाने असे आपल्या लक्षात आले की पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कुठे तर पश्चिमेला सुरू होतो आणि पूर्वेला तो संपतो. कुठे आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेला दिवस सुरू होतो आणि पूर्वेला तो संपतो. 180 अंश रेखावृत्तात बरोबर रात्री 12 वाजण्याच्या क्षणी एकच वार असतो. तेथून पूर्वेकडे म्हणजे अमेरिकेची संयुक्त संस्थाने झालं, चिली झालं, हे जे देश आहे या देशांच्या दृष्टीने तो वार संपण्याचा क्षण असतो. तर तेथून पश्चिमेकडील म्हणजेच जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांच्या दृष्टीने तो वार सुरू होत असतो. आता असा प्रश्न पडतो की 180 अंश रेखावृक्षाच्या अनुषंगाने दिनांक व वार का बदलत नाहीत? आंतरराष्ट्रीय वार रेषा कशासाठी आपल्याला हवी, हा एक प्रश्न आपल्या ठिकाणी पडत आहे. वाय डू वी रिक्वायर? आता बघा, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला इथे. अमेरिकेचे UA-840 या विमानाने केलेला प्रवास आपले कुतूहल जागृत करणार आहे. हे विमान शांघाय, चीन येथून 1 जानेवारी 2017 रोजी निघाले. किती वाजता कधी निघालं बघा? शांघाय चीन वरून निघालं 1 जानेवारी 2017. पॅसिफिक महासागर त्याने ओलांडला आणि अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक सॅन फ्रान्सिस्को आहे त्या ठिकाणी 31 डिसेंबर 2016 पोहोचलो. आता बघा, नीट लक्ष द्या. 1 जानेवारी 2017 निघालं, पोहोचलं कधी? 31 डिसेंबर 2016. म्हणजे त्यांनी उलट प्रवास केला का? सांगा बरं. आंतरराष्ट्रीय वाररेषा लक्षात घेऊन वार आणि तारखेचा प्रवास कसा झाला? उलट प्रवास, उलटा प्रवास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. बघा ना, उलट गेला ना. 17 पासून तो 16 मध्ये गेला, उलट झालं त्याचं. 17 पासून कुठे गेला? तो 16 मध्ये गेला, हे उलट झालं. बघा इथे तुम्हाला आंतरराष्ट्रीय वाररेषा दाखवलेली आहे या ठिकाणी. कुठे आहे तर ती उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवाच्या मध्यभागी बरोबर असं तुम्हाला दाखवलेली आहे. कुठे? पॅसिफिक महासागरामध्ये. कुठे? पॅसिफिक महासागरामध्ये. तर जी लोक या रेषा ओलांडून, बघा, रेषा ओलांडून जी लोक पश्चिमेकडे प्रवास करतात त्याने वार रेषा जर ओलांडली तर काय करावं लागतं? त्या व्यक्तीला पुढचा वार आहे असे मानावं लागतं. आणि ज्या व्यक्तीने असा प्रवास केला, कोणता प्रवास? पूर्व दिशेने पश्चिमेकडे जर प्रवास केला, पूर्व दिशेकडे प्रवास केला असेल तर त्याला आहे तोच वार मानावा लागतो किंवा मागचा वार मानावा लागतो. लक्षात ठेवा. हे इथे कर्कवृत्त दाखवलेलं आहे. हे 0 अंश रेखावृत्त आहे. 0 अंश अक्षवृत्त विषुवृत्त आहे. आणि या ठिकाणी आपलं मकर वृत्त. काय आहे? मकर वृत्त. परत एक्सप्लेन करून सांगतो बघा. तर आपला 24 तासाचा दिवस हा मध्यरात्री 12 वाजता सुरू होतो हे आपल्याला माहित आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक ठिकाणी मध्यरात्र वेगवेगळ्या असतात. पृथ्वी गोल असल्याने प्रत्येक ठिकाणच्या पूर्वेला कोणते ना कोणते ठिकाण असते. साहजिकच की नाही? या पूर्वेकडील ठिकाणी दिवसाची सर्वात अगोदर कुठे होते? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी काय झालं की 1984 मध्ये वॉशिंग्टन येथे अमेरिका वॉशिंग्टन कुठे? अमेरिका या ठिकाणी अमेरिकन प्रोफेसर आहेत डेव्हिडसन यांच्या नेतृत्वाखाली जगातील बहुतेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित केली. कन्फ्युजन व्हायला लागलं लोकांचं, काय कळत नव्हतं की बाबा. आणि प्रवास सुरू झाला. हे कधी झालं? 1884 मध्ये झालं. विमान प्रवास पण सुरू व्हायच्या आधीची ही वेळ आपण म्हणूया, कारण विमान प्रवासाच्या आधी सुद्धा आपल्याकडे जहाजाने प्रवास होत होता. तर ही रेषा ग्रीनिचच्या अगदी विरुद्ध बाजूस, 180 रेखावृत्ताच्या अनुदाने काढली आहे. ही रेषा ओलांडताना दिनांक वारात बदल कसा असावा यासाठी काय आहेत तर काही संकेत आहेत, नियम आपल्याला दिलेले आहेत. आपण मग ते पाहिले. आंतरराष्ट्रीय वाररेषा कुठे गेलेली आहे? पूर्णपणे ही कुठे गेलेली आहे? पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात घ्या, पूर्णपणे पाण्यातून गेलेली आहे ती. पॅसिफिक महासागरातून पूर्णपणे गेलेली आहे. ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेलेली नाही. जर अशी गेली असती तर काय झालं असतं? त्या लोकांना मोठा फरक पडला असता. वारंतारी बदलावी लागलेली असती. असं होऊ नये म्हणून पूर्णपणे पाण्यातून ती रेषा घेऊन गेलेले आहेत. लक्षात घ्या. नाही तर काय व्हायचं की एक बेट आहे समजा, इथून जर घेऊन गेलो तर इकडच्या लोकांना इकडे गेलो, अरे दिवस बदलला. इकडे आलो, अरे दिवस बदलला. असं व्हायला नको म्हणून तसं त्यांनी केलेलं आहे. शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार केव्हा बदलला हे समजले नसते. म्हणून ही रेषा कशी आहे? पूर्णपणे पाण्यातून घेऊन गेली आणि ती सरळ नाही. लक्षात घ्या, ही रेषा सरळ नाही. रेषा म्हटले सरळ असते, पण ही रेषा सरळ नाही.
भूमिती आणि भूगोलचा ताळमेळ इथे थोडासा इकडे तिकडे होईल, लक्षात ठेवा. काही ठिकाणी ती 180 अंश रेखावृत्ताच्या पूर्वेला तर काही ठिकाणी ती पश्चिमेला वळलेली आहे. बघा दिसतं तुम्हाला, या ठिकाणी बघा पिंक कलरची तुम्हाला रेषा अशा ठिकाणी ती वळून घेतलेली आहे, अशा अशा ती गेलेली आहे, तुम्हाला दिसतं तुम्हाला. आणि आंतरराष्ट्रीय वारशेत काळानुसार अनेक बदल झाले. शेवटचा बदल झाला 2011 साली. आंतरराष्ट्रीय वाररेषेचा जास्तीत जास्त भाग 180 अंश रेखावृत्तावरून गेलेला आहे. कुठून गेला? 180 अंश रेखावृत्तावरून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचे महत्व काय बघा, सांगतो तुम्हाला. तर आंतरराष्ट्रीय वारशेचे महत्व काय आहे? पहिलं बघा, आता आंतरराष्ट्रीय विमान सेवा, दळणवळण सेवा, आर्थिक व व्यापारी व्यवहार यांमध्ये सुसूत्रता आणावी म्हणून आंतरराष्ट्रीय वारशा आपल्याला उपयोगी पडते. आंतरराष्ट्रीय वारशा ही वेळ व वाराच्या समायोजनाच्या गरजेतून निर्माण झालेली आहे किंवा केलेली आहे. आजच्या आधुनिक आणि वेगाने घडणाऱ्या जागतिक घडामोडीच्या संदर्भात देखील आंतरराष्ट्रीय वारशा महत्वाची ठरत आहे. जागतिक दळणवळण, विशेषतः हवाई मार्गांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वारशेमुळे वेळ व दिवसाचे गणित तुम्हाला अचूक ठरवता येते. आंतरराष्ट्रीय वारशेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते. आता आंतरराष्ट्रीय वारशेत तुम्ही जेव्हा कामचटका द्वीपकल्प आहे इथून न्यूझीलंड येथे प्रवास करत असाल त्यावेळी उत्तर गोलार्धात 22 जूनचा सोमवार आहे, तर त्या ठिकाणी कोणता वार दिनांक असे तुम्हाला विचारलेलं आहे. अजून काय एक्झाम्पल तुम्हाला दिले बघा इथे. खाली दिलेल्या UA तुम्हाला बघा काय दिलं या ठिकाणी, कुठे गेलंय बघा इथे. हा, हे बघा, हे तिकीट आहे. हे काय तर तिकीट दिले तुम्हाला, तिकीट नाही सॉरी, माहिती तुम्हाला इथे दिली. आंतरराष्ट्रीय वारशा बघा इथे, टुडे वेस्ट, टुमारो येस्टरडे ईस्ट ना. आता इथे बघा, इफ यू सी हिअर गाइस, काय बघायचे तुम्हाला दिलेलं आहे. एक एक्झाम्पल बघा इथे, UA876 बोईंग 7879 ड्रीम लाइनर हे विमान आहे. 12:30 AM 12:30 AM बरोबर, 12:30 AM यांनी प्रवास केला आहे. 9 तास 15 मिनिटचा प्रवास आहे. म्हणजे फ्रायडे एप्रिल 1 ला त्यांनी प्रवास सुरू केला. फ्रायडे एप्रिल 1 एप्रिल शुक्रवार प्रवास सुरू केला 12:30 AM ला. 12:30 AM म्हणजे सकाळचे रात्रीचे 12:30. टोकियो जपान हॅनेडा इथून प्रवास सुरू केला. कुठे पोहोचले ते? सॅन फ्रान्सिस्को अमेरिकेला पोहोचले, USA. कधी पोहोचले? थर्सडे मार्च 31 5:45 PM 5:45 PM. So total journey took 9 hours 15 minutes total journey and it is a non-stop flight guys. So please note this flight involves a date change. तुम्हाला दिले बघा, please note this flight involves a date change. ठीक, म्हणजे बघा 1 एप्रिलला सुरू केल्यानंतर तो मार्च 31 ला पोहोचला. कधी पोहोचला? तुम्हाला मार्च 31 ला पोहोचला. म्हणजे उलट प्रवास झाला की नाही तो? का बरं उलट प्रवास झाला? बिकॉज ही हॅज चेंज द डेट लाईन. आयडीएल त्याने घेतलेली आहे, राईट. चेंज दी IDL. समजतंय? हे प्रश्न तुम्ही याच्यावरून करू शकता, सोपे बघा. विमान कोणत्या देशातून कोणत्या देशात जाणार आहे? तर कोणत्या देशातून कोणत्या देशात जाणार आहे? विमान जाणार आहे जपानवरून अमेरिकेला. कुठून जाणार आहे? जपानवरून अमेरिकेला. त्यानंतर विमान प्रवासासाठी लागणारा वेळ किती आहे? इथे दिले बघा, 9 तास 15 मिनिटे, 9 hours 15 minutes. प्रवासाच्या आरंभस्थानी व गंतव्यस्थानी कोणता वार आणि दिनांक दिले? आरंभस्थानी तुम्हाला दिलेला आहे 1 एप्रिल 12:30 वाजलेले आहेत AM आणि गंतव्यस्थानी 5:31 आहे, 5:50 PM झालेली आहे. ज्या तिकडे कोणती लक्षवेधी सूचना दिली ही बघा. याच्या खाली सूचना दाखवतो तुम्हाला. नोट दॅट दिस ticket involves a time change. बघा, this flight involves a date change. त्यानंतर अशी सूचना देण्याचे कारण काय? तर लोकांना कळलं पाहिजे तुमचा प्रवास काय पुढचा. आता तुम्ही विचार करा की हा प्रवास करताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडणार आहे का? तर येस, बरोबर की नाही? ओलांडणार आहे. आणि कुठून कुठे चालला तुम्ही सांगा बरं? कुठून कुठे चाललेला तुम्ही? मागच्या दिशेने चाललेला आहात, म्हणजे टुवर्ड्स ईस्ट. यू आर गोइंग टुवर्ड्स ईस्ट, बरोबर की नाही? बघा ना, इथे कळेल आपल्याला. दिवस मागे गेला ना. 1 एप्रिल होते, 31 मार्च झाला. दिवस मागे गेले तुमचा. दिवस मागे गेला म्हणजे तुम्हाला बघा, पूर्व दिशेने प्रवास करणाऱ्याने पूर्व दिशेला गेला ना इथे आयडियलच्या. जपान इकडे, सॉरी जपान कुठे? एक मिनिट दाखवतो मला. जपान इथे बघा. येस, सो
इफ यू सी जपान दिसतं सर्वांना आय थिंक हा इकडे जपान आहे बघा आणि इट इज गोइंग टुवर्ड्स द ईस्ट इकडे अमेरिका या बाजूला आहे. नाउ यू कॅन गेट इट. तुम्हाला थोडं याच्यामध्ये नीट समजून येईल. अशा प्रकारे तुमचा धडा या ठिकाणी संपलेला आहे.